आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील 24व्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह हो रामकृष्ण ठाव नित्य फोडे जात बीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. कारण माऊली सांगतात आपल्या जीवनामध्ये जप तप हे जे कर्म आहे, हे जे क्रिया आहेत, ते नेम आणि धर्माप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जरी करीत असलो, तुम्ही कुणी भजन करीत असताल, कुणी कीर्तन, कुणी देवाची पूजा, कारण हे नवविधा भक्ती आपल्या जीवनामध्ये करीत असताना कोणाला जी आवडती ती भक्ती आपल्या जीवनामध्ये करीत राहतो. म्हणून माऊली सांगतात की जप तप कर्म क्रिया हे क्रिया आहेत तुमच्या जीवनामध्ये करणं. आणि कसं करतो आपण? नियम, शास्त्रानं सांगितलेल्या, धर्मानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हे आपण करीत राहतो. प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हे करीत राहतो. पण माऊली सांगतात हे करीत असताना दक्षता कोणत्या गोष्टीची घ्यायची आहे ते माऊलीने खालच्या वळीला सांगितलेले आहे. सर्वा घटी राम भाव शुद्ध. कारण तुम्ही हे जप तप कर्म हे जी क्रिया करता, नियमानं करता, धर्मानं करता तुमच्या जीवनामध्ये, पण जर तुमच्या मनामध्ये सर्वा घटी राम भाव शुद्ध, कारण एक तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे. आणि सर्व घटामध्ये जो आत्मतत्व माझ्यामध्ये आहे, तेच मुंगीमध्ये आहे, तेच प्रत्येक प्राण्यामध्ये ते आत्मतत्व आहे, या भावाने तुमच्या जीवनामध्ये, कारण हे जप तप कर्म केलं तरच तुमच्या जीवनामध्ये धर्म होतो. नाहीतर हे काय होतं? क्रिया नेम धर्म. ते क्रिया तुमच्या जीवनामध्ये कितीही वर्ष केलात तरीही तुमच्या जीवनामधला, कारण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. याच्यामधून माऊलीला काय सांगायचं काय? कारण आपल्या जीवनामध्ये उदाहरणार्थ थोडा बी अहंकार जो आहे ना, तो आपला, मला समजा थोडं कीर्तन यायलं की मला अहंकार वाढतो, थोडं वाजवाय यायलं अहंकार वाढतो, मी 10 वर्ष तप केलं म्हणतो, 10 वर्ष जप केलं म्हणतो, 10 वर्ष प्रवचन केलं म्हणतो. ह्याच्यामध्ये जो कर्तेपणाचा जो अहंकार आहे, सूक्ष्म अहंकार आहे, तो अहंकार, अभिमान, हे दंभ, ह्या विकारामुळं तुमच्या जीवनामध्ये जप केलं, तप केलं, क्रिया नेम धर्म केलं, जेवढा मोठा माणूस म्हणेल तेवढा त्याच्या जीवनामध्ये अहंकार. म्हणून माऊली सांगतात की हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये वाढत असल्यामुळे हे जे जप तप कर्म करता, तर तुम्ही कसं करा? सर्वा घटी राम भाव शुद्ध. आता भाव शुद्ध पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, आणि सर्व घटामध्ये तोच आत्मतत्व भरलेला आहे. या भावाने तुमच्या जीवनामध्ये जप तप कर्म हे सर्व क्रिया तुमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. आता अष्टावक्र मुनी त्यांच्या अष्टावक्र गीतेमध्ये सांगतात, कारण आपण जे क्रिया करतो, कोणतंही आपण जी साधना करतो, भक्तीची जी साधना करतो, जोपर्यंत मी करतो, हा कर्तेपणाचा जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त होत नाही. तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भ्रमच आहे. तो भ्रम गेल्याशिवाय, कारण कर्तेपणाचा अहंकार, चांगल्या चांगल्याची माती, हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये, ते मातीला तो मिसळीत असतो, मातीमध्ये आपल्याला मिसळीत असतो. म्हणून हा कर्तेपणाचा अहंकार अत्यंत वाईट असणारा हा कर्तेपणाचा अहंकार आहे.
म्हणून माऊली सांगतात की तुम्ही करता, कारण हे कर्तेपणाचा अहंकार आपल्या जीवनामध्ये नसला पाहिजे. कारण मीपणाचं अस्तित्वच हे आपल्या जीवनामध्ये मी आहे का नाही, हे मीपणाचं अस्तित्व सोडून देऊन तुमच्या जीवनामध्ये मग जप करा, तप करा, कर्म करा, क्रिया नियम सर्व हे जर केला तरी ते धर्माप्रमाणे होईल. नाहीतर काय होईल, हे अधर्माने तुमच्या जीवनामध्ये ते सर्व होतील आणि तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. मला एक सांगायचं, मी माफी मागून बोलतो, आमच्या संप्रदायामध्ये तर जास्त अहंकार टोकाला गेलेला आहे. साधा एवढं आम्ही ही नियमच नुसता नियमामध्येच आमच्या जीवनामध्ये घालू लागलेलो आहोत. आता उदाहरण, मी माझ्या जीवनामध्ये माझं 59 रनिंग वय आहे. लहानपणापासून मी ह्या परमार्थामध्ये आहे. साध्यासुद्धा मनुष्याचा जो अहंकार आहे तो जायला तयार नाही. महाराज हे तर पुढचे लोकाचं तर ते विचारूच नका. तर मग ते हे अहंकार जर तुमच्या जीवनामध्ये जात नसेल, मग कितीही कीर्तन केलं काय, कीर्तन ऐकलं काय, कीर्तन सांगितलं काय, ह्याच्याने तुमच्या जीवनामध्ये आपल्याला मनुष्यामधलाच, प्रत्येक मनुष्यामधला जो आत्माराम दिसत नाही, तर सर्व घटामध्ये तोच आहे या भावाने आपण आपल्या जीवनामध्ये कधी कर्म करू. कारण म्हटलं की ज्ञान आल्यावर तर अहंकार वाढत राहतो. म्हणून किती जे मोठे ज्ञानी आहेत, आता जनक राजासारखा सुद्धा त्याच्या जीवनामध्ये, कारण त्याला अष्टावक्र गुरु मिळाले. अहंकार सोडून देऊन मीपणाचा अहंकार, अत्यंत वाईट असणारा हा अहंकार आहे आणि हा अहंकारच आपली माती करतो. ह्याच्यावर मी उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. काय झालं, बर्बरीक हा भीमाचा नातू म्हणजे घटोत्कचाचा मुलगा हा बर्बरीक, सर्वांना कथा माहीत असणारी ही कथा आहे. आता ते बर्बरीक कसा होता, कारण त्याचा एवढा शूर योद्धा होता तो बर्बरीक. त्याच्या जीवनामध्ये त्यानं 3 बाणामध्येच पूर्ण कसलंही युद्ध त्याच्या जीवनामध्ये तो संपवित होता. एवढा तो शूर असणारा तो बार्बरीक. आणि मग त्या बार्बरीकला काय झालं, त्याच्या जीवनामध्ये 3 वर्ष दिवस त्यानं महिसागर क्षेत्रामध्ये भगवतीची त्यानं आराधना केली आणि ती भगवती देवी त्याला प्रसन्न झाली आणि तिनं 3 बाणं दिली. आता 3 बाणं दिल्यानंतर पुन्हा काय केलं तिनं, चांडिल्य नावानं, कारण बर्बरीकला अलंकृत केलं. अलंकृत केल्यानंतर हा बर्बरीक त्याच्या जीवनामध्ये त्याच्या गुरुचाही हे अभिमान वाढला आणि भगवती देवीला बी माझा भक्त किती श्रेष्ठ आहे हा त्याच्या जीवनामध्ये गर्व वाढला. मग काय झालं, कारण ब्राह्मण जे लोक होते जुन्या काळामध्ये, त्या काळामध्ये त्याने विजय नामक यज्ञ सुरू केला. आता विजय नामक यज्ञ सुरू झाल्यानंतर तिथं राक्षस 9 कोटी राक्षसाने त्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. हे विध्वंस केल्यानंतर भगवती देवीनं कारण बर्बरीकला सांगितलं की कारण त्या ब्राह्मणाचं रक्षण कर, त्यांचा यज्ञ कसा सफळ होईल असं पहा. त्याच्या गुरुने ही आज्ञा केल्यानंतर तो बर्बरीक तिथे गेला. तिथं 9 कोटी ते राक्षस लोक होते, ते मारले त्याच्या जीवनामध्ये ते, आणि त्या ब्राह्मणाचा यज्ञ सफळ झाला. मग देव लोकांनी प्रसन्न होऊन या बर्बरीकला अनेक वर दिले, अनेक त्याला सिद्धी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त, कारण देव लोकांनीही दिल्या. मग तो बर्बरीक त्याच्या जीवनामध्ये त्यानं कठोर अशी भगवान शंकराची तपश्चर्या केली 3 वर्ष दिवस. मग भगवान शंकर त्याच्या जीवनामध्ये प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं त्याला 3च बाणं दिले. कसलंही युद्ध या जगामधलं तो फक्त 3 बाणामध्ये तो जिंकू शकत होता. मग त्याच्यासारखा या पृथ्वीवर योद्धा होणार बी नाही, कारण तेवढा दानसूर होणार नाही तेवढा, कारण 3 बाणामध्ये युद्ध. अर्जुन हे त्याच्या पुढे फिक्के आहेत, कर्ण हे कुणीच नाही बार्बरीक सारखा योद्धा या जगामध्ये कारण होणार नाही ना. आणि पांडवाचा तो वंशज आहे, कारण घटोत्कचाचा मुलगा म्हणजे घटोत्कच हा भीमाचा पुत्र आहे. आणि ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस हा बर्बरीक आणि त्याचा घटोत्कच पिता पांडवाला कारण सहकार्य करण्यासाठी आले. मात्र ही गोष्ट भगवंताला खटकली. का खटकली, कारण बर्बरीकनं काय झालं, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या गुरुनं विचारलं की बाबा आता तू
तू या जगामध्ये तुझ्यासारखा धनुर्धारी योद्धा नाही, तू एवढा श्रेष्ठ योद्धा आहेस, तर तू आता कोणाची साथ करशील युद्धामध्ये? तर त्यानं सांगितलं की जी कमकुवत बाजू आहे, जी हारणारा पक्ष आहे, त्याच पक्षाची माझ्या जीवनामध्ये मी बाजू घेईल. ही गोष्ट त्याच्या गुरुलाही खटकली. पण गुरुने ठीक आहे, पण विचारपूर्वक तुझ्या जीवनामध्ये युद्ध कर, कारण अन्यायाच्या विरुद्ध युद्ध कर, कारण जिकडं अन्याय होतो त्या बाजूनं तुझ्या जीवनामध्ये लढू नको असं सांगितलं. ज्यावेळेस पांडवाकडून लढण्याचा आला, आता ह्याचं वचन काय गेलं, जी कमकुवत होईल. आता कमकुवत त्यावेळेस पांडवच कमकुवत होते म्हणून पांडवाच्या बाजूनं तो आला. पण भगवान श्रीकृष्णाला ही गोष्ट खटकली, कारण 3 बाणामध्ये त्यानं कौरवाचं सैन्यच नष्ट करीत होता. नंतर कोणाला मारणार तो, नंतर पूर्ण पांडवाचं सैन्य मारून पांडवाला सुद्धा तो मारित होता, कारण त्यानं त्याच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा तशी केली होती. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं सांगितलं की त्या बर्बरिकला त्याची परीक्षा घेतली. एका झाडाचे पान, पूर्ण पान एका बाणात भेद म्हणून सांगितले. एक पान त्यांच्या पायाखाली ठेवलं, तर त्या बर्बरिकनं त्या पायाखालचं सुद्धा पान एकाच बाणानं पूर्ण भेद घेतले. पण त्याला शूर म्हटले. पण मला त्याने एक सांगितले की मला तू काय कर, तुझं मुंडकं दान कर, कारण असं ते वचन मागितलं. त्याला म्हणायचं, कारण भाव त्या बर्बरिकनं काही न विचार करता भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर स्वतःच्याच बाणानं स्वतःचं मुंडकं अर्पण केलं, कारण देह अर्पण केला. आणि फक्त पुन्हा मग विचारलं की भगवंता, माझी एवढीच इच्छा होती, हे युद्ध बघायची माझ्या जीवनामध्ये इच्छा होती, ती इच्छा राहून जाईल. त्यावेळेस भगवंतानं त्याला वर दिला की नाही, तू तुझ्या जीवनामध्ये हे पूर्ण युद्धाचा साक्षीदार तू तुझ्या जीवनामध्ये होशील आणि हे सर्व युद्ध तू पाहशील. मग त्यावेळेस तू, मग इथं धर्मानं युद्ध झालं का अधर्मानं झालं याचा न्याय तूच करशील, असं भगवंतानं सांगितलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये भाव कसा लागतो, एवढ्या विद्या त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन भगवान शंकर, भगवत देवी प्राप्त होऊन भगवान कृष्णाला त्याच्या जीवनामध्ये भावानं मुंडकं अर्पण केलं, असा भाव आपल्या जीवनामध्ये लागतो. असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, न सोडे रे भाव टाके रे संदेह, रामकृष्ण ठाव नित्य फोडे. आता संदेह आपल्या जीवनामध्ये आता भाव पाहिला. संदेहासारखं तर भूत आपल्यासारखं नाहीच. एकदा मनानं संदेह पकडला की तुमच्या जीवनामध्ये ते उतरतच नाही. तुम्हाला मसन वाट्यात घेऊन गेल्याशिवाय संदेह त्या मनुष्याला, तो त्याच्या मानगुटीहून हे संदेहाचं भूत उतरत नाही. म्हणून हा संदेह एवढा घातक असणारा संदेह आहे. संदेहाबद्दल आपण बऱ्याच वेळेस व्याख्या केलेली आहेत. म्हणून माऊली सांगतात, तुमच्या जीवनामध्ये एक भाव लागतो आणि हा संदेह तुमच्या जीवनामध्ये नसला पाहिजे. आणि मग तुम्ही रामकृष्ण ठाव म्हणजे मोठ्यानं त्या रामकृष्ण हरीचा आपल्या जीवनामध्ये नित्य जप केला पाहिजे, असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, जात वीत गोत कुळशीळ मात, भजका त्वरित भावना युक्त. आता इथं जात खरंच आहे का? खरंच साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जात सांगितलेली आहे का? कारण साधू संतांनी जात सांगितली नाही, आपण जात काढली. आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 जाती आपणच काढल्या. जो त्याच्या जीवनामध्ये जो कर्म करतो, कर्मावर ह्या जाती ठरलेल्या होत्या, पण ह्या जातीनंच जातीची माती केलेली आहे. म्हणून जो त्याच्या जीवनामध्ये ज्याला, कारण या सृष्टीमध्ये चराचरामध्ये त्याला राम दिसतो, मग त्याच्या जीवनामध्ये जात राहते का? जातीचा संबंध त्याच्या जीवनामध्ये काही आहे का? काही सुद्धा संबंध नाही आपल्या जीवनामध्ये. बरं, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण जर त्या भगवंताचे अंश आहोत, मग आपली जात दुसरी कशी होईल? कारण आपली ही जात त्या भगवंताचीच जात होईल. म्हणून ही जात, वीत, गोत, कुळ, शिळ, मात हे सर्व आपल्या जीवनामध्ये सोडून देऊन भजे का त्वरित भावना युक्त,
कारण भावाने प्रेमाने आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं भजन चिंतन केलं पाहिजे. म्हणूनच सर्वा घटी राम भाव शुद्ध, कारण सर्व घटामध्ये तो राम आहे. या भावाने युक्त आपल्या जीवनामध्ये जर भजन केलं, हे जात गोत जी आहे ना, आपण त्या भगवंताच्या अंश म्हणल्यानंतर ह्या सृष्टीमधील चराचरामधील जे आत्मतत्व आहे ते आपलाच भाऊ आहे, ते आपलीच जात आहे, आपलंच गोत्र आहे, आपलंच कुळ आहे. या भावाने तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही भजन केलात तर तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात, ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. आता माऊली सांगतात, माझ्या हृदयात, माझ्या ध्यानात, माझ्या मनामध्ये सदैव त्या रामकृष्ण हरी मंत्राचा जप चाललेला आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये आता माझी वस्तीही काय झालेलं आहे, कारण माझी वस्ती इथली नाहीच, मी वैकुंठामध्ये माझी वस्ती, कारण तिथं माझं घर केलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येकाचं घर हे वैकुंठामध्येच आहे. हे आपलं इथं खरं घर नाही, आपलं खरं घर प्रत्येकाचं वैकुंठामध्ये आहे. आणि कारण तिथंच जावं लागतं, बार इथं आल्यानंतर हे कर्मभूमी आहे, इथं आल्यानंतर कर्म करावं लागतं. हे मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं. म्हणून ही आपली वस्ती नाही, हे आपलं घर नाही. आपल्याला घर करायचं असेल, परमनंट घर करायचं असेल, त्या घरामधून पुन्हा बाहेर यायचं नसेल, तर प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आपलं वैकुंठामध्ये 1 गुंठा 2 गुंठा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे जागा घ्यावी, आपलं स्वतःचं घर बांधावं आणि त्या घरामध्ये सतत त्या भगवंताचं किंवा चिंतन करीत राहावं, भगवंताचं ध्यान करीत राहावं. कारण आपणच भगवंत स्वरूप होतो. कारण आत्मस्वरूपाची एकदा प्राप्ती झाल्यानंतर त्या भगवंत स्वरूपाची, त्या शिवस्वरूपाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.